नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सेल्फी पॉईंट पाशी थोडंफार सेल्फीज वगैरे काढली, नंतर देवपूजा वगैरे छान केली. आणि आज मला तूप बनवायचं होतं, खूप दिवसापासून हे तूप राहिलं होतं बनवायचं, त्यामुळे छान असं तूप मी बनवून घेतलं. नंतर मिस्टर म्हणले चला आज रविवार आहे तर जाऊया आता. प्रत्येक रविवारचं किंवा शनिवारचा हाफ डे असतो, शनिवारचा आम्ही जातो म्हणजे जातोच इकडे ग्राउंडला. तर चला म्हणलं जाऊयात आपण. आणि अनुला पर्सनली ते खूप जास्त आवडतं, त्यामुळे मग तिच्या आनंदासाठी आम्ही नेहमी जातो रविवारचं किंवा शनिवारचं. ॲक्च्युली 5 किलोमीटर आहे आमच्यापासून, लांब आहे थोडंसं, पण तिथं आल्याच्या नंतर तिचा आनंद म्हणजे खूपच गगनात मावत नव्हतो. त्यामुळे मग तिथे येतो आम्ही सारखंच. बघू शकता तुम्ही छान असं एन्जॉय करत आहे ती पूर्ण राईड्स. खूप सारं होतं आणि आजच्या दिवशी गर्दी नव्हती, कारण आम्ही लवकरच गेलतो. मागच्या वेळेस उशिरा गेलो तर खूप सारी गर्दी होती, पण ह्यावेळेस आहे ना आम्ही लवकर आलो. आता इथून पुढे आम्ही नेहमी लवकर येणार. तर छान असं खेळली वगैरे, नंतर येता येता भाजीपाला आणला, वडापाव आणले आणि समोसा. आणि इतके छान होते ते काका, त्यांनी मिसळ पण पॅक करून दिली. नंतर आहे ना मला काहीच स्वयंपाक नव्हता करायचा, तरी पण किचन बघा किती खराब झाला आहे. मग काय फक्त भातच लावला. दुसऱ्या दिवशी मला करायचे होते कोथिंबीरच्या वड्या, कारण खूप सारी कोथिंबीर कालच्या दिवशी आणली होती. 5 रुपयाला मला वाटते 10 रुपयाला 2 अशा गड्ड्या होत्या, त्यामुळे खूप म्हणजे 4-5 गड्ड्या मी आणल्या येताना. मग आता म्हणलं की 2-3 गड्ड्याचं कराव्या. मग एकदाच 3 गड्ड्या चिरून घेतल्या आणि छान असं लसूण मिरचीचा छान असा ठेचा घातला, बेसन पीठ मीठ वगैरे छान टाकून आहे ना सगळं वड्या मी असं छान असं वाफवून घेतल्या. तर इडलीच्या कुकरलाच मी वाफवते छान असं वडा ही. आणि आता पुरतेच फक्त मी थोड्याशा तव्यामध्ये फ्राय केल्या. वटाणा आणलं होतं मिस्टरांनी, तर मग आणून मी छान असं निवडून घेतला. आणि इथे पाव शिल्लक राहिले होते थोडेसे, मग छान असं पावाचं चला म्हणलं काहीतरी आपण वेगळं ट्राय करूया. तर आहे ना फक्त ना कांदा टोमॅटो वगैरे घालून मी छान अशी भाजी बनवली आणि ती पावाच्या मध्ये लावायची आणि ना तुपाने ना ते दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं. एक नंबर लागतं, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप सुंदर लागतं. किंवा चीज वगैरे पण तुम्ही घालू शकतात, किंवा नुसतं कांदा टोमॅटो पण तुम्ही घालू शकता त्यावर, खूपच सुंदर लागतं. नंतर आहे ना सकाळ सकाळी ना इथे एक पार्सल मला रिसीव्ह झालं. तर यामध्ये ना सुंदर असं मी टी शर्ट मागवले आहेत 2, खूपच सुंदर क्वालिटी आली आहे. फक्त आहे ना थोडेसे शॉर्ट झाले आहेत, मला थोडेसे मोठे मागवावे लागतील. बघू शकतात तुम्ही, दोन्ही पण खूप छान आहे. लगेचच घालून पाहिलं, कारण मला अजिबात कंट्रोल होत नाही, लगेचच मी घालून बघते. तर छान असे आता भेंडीची भाजी तुम्ही शेअर करते. तर अशा प्रकारे ना आपल्याला भेंडे पहिल्यांदा कट करून घ्यायची आहे छान अशी सगळ्या भेंड्या. आणि कवळ्या भेंड्या पाहिजे बरं का. जर आपल्याला पातळ भेंडी बनवायची असेल तर कवळ्या भेंड्याचीच बनवायची. तर मी इथे घट्ट पण तुमची शेअर करते आणि पातळ पण. पहिल्यांदा आपल्याला आहे ना पहिल्यांदा कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि सगळ्या भेंडी आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात, पण मी त्या छान असं तळत आहे, म्हणजे एकदम डीप फ्राय करत आहे. तर सगळ्या भेंडी आता मी पहिल्यांदा टाकून घेते आणि छान अशा त्याला फ्राय करायच्या. बघू शकता तुम्ही असं छान असं पहिल्यांदा आपल्याला हलवून घ्यायच्या आणि छान फ्राय होतात ते. एकदम फ्राय झाल्याच्या नंतर फ्राय का करून घ्यायचे तुम्हाला सांगते, कारण फ्राय झाल्याच्या नंतर त्या ना जे चिकट होतात ना बघा, सुकी भेंडी करायच्या नंतर चिकट होते, तर तशी होत नाही. त्यामुळे तुम्ही जर सुकी भेंडी तुमची चिकट होत असेल ना तर तेल जास्त टाका. तेलामुळे ना अजिबात त्या भेंडीला म्हणजे ते असं चिकट वगैरे होत नाही. तर इथे सगळ्या भेंडी मी छान अशा फ्राय करून घेतल्या आहेत. नंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण शेंगदाणे आलं वगैरे असेल तुमच्याकडे ते टाकू शकता. त्याचं छान असं पातळ वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी टाकून. इकडे कढईमध्ये तेल टाकायचं, जिरी मोहरी बेसिक जे मसाले आहे तुमच्याकडे ते टाकायचं, हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचा, थोडा मॅगी मसाला टाकायचा, म्हणजे ना थोडीशी टेस्ट भारी येतील. मुलं पण खातात मॅगी मसाला असला की, त्यामुळे मॅगी मसाला तुम्ही नक्की वापरत चला. त्यामुळे मुलांना पण भारी वाटतं ते, एकदम मॅगीची टेस्ट येते. आणि जे पातळ वाटण केले आहेत ना ते फक्त त्यामध्ये टाकायचं आपल्याला, छान असं ते परतू द्यायचं. आणि बघू शकता इथं ना छान असं मी भेंडी फ्राय करून घेतलेली होती, ती आपल्याला फक्त थोडंसं ही झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायची. आणि हे आता तुम्हाला वेगळं दिसतात आहे, पण थोड्या वेळाने त्याला तेल सुटन छान असं, त्यामुळे ना खूप सुंदर असं वाटतं. ही तुम्ही ना सिंपल अशी पण भेंडी तुम्ही करू शकता, ही पण अशी पण भेंडी होऊ शकते. आणि ह्यामध्ये फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि झाली ही सिंपल भेंडी. आता मला आहे ना आज भाकरी करायची होतं, त्यामुळे मी थोडीशी पातळ भेंडी करणार आहे, म्हणजे यामध्येच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. त्यामुळे ना पातळ अशी भेंडी होईल. वरून छान अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे. मी कोथिंबीर आणि थोडीशी, कारण मेथी पण कोथिंबीर सारखं गार्निशर करते, त्यामुळे ना मेथी पण टाकली आहे थोडीशी. बघू शकता थोड्या वेळाने एकदम पाणी सुटलं, म्हणजे सॉरी तेल सुटलं त्याला, आणि एकदम सुंदर अशी भेंडी झाली आहे आपली. हे कोण म्हणेल का ह्याला भेंडी आहे म्हणून. बघू शकतात किती सुंदर झाली आहे. नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा. तर यामध्ये फक्त आपल्याला पाणी टाकायचं यानंतर, मग पातळ भेंडी होते. किंवा तुम्ही अशी पण ठेवू शकतात चपातीसोबत खायला, पण मला भाकरी करायची होती जसं मी सांगितलं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये आणि थोडंसं उकळून दिलं, त्यामुळे छान अशी ती पातळ भेंडी झाली. तर नंतर मला ना थोडीशी भांडी वगैरे झाले होते, मग ते मला लावून घ्यायचे होते. आणि भांडलंच थोडंसं पडलं की अनु इतकं मारायला येते ना मला की काय सांगायचं. बघू शकता इथे मी पाणी टाकून फक्त पातळ अशी भेंडी करून घेतली आहे. आणि चव एक नंबर होती बरं का, खूप छान झाली होती चव भेंडीच्या. जर त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही भेंडी एकदा ट्राय करा, खूप सुंदर लागते. तर इथे ना
भांडे घासायचं मला कंटाळा येत नाही, पण भांडे लावायचा खूपच जास्त कंटाळा येतो. म्हणजे खरंच तुम्हाला तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की सांगा मला. तर इथे ना सगळे भांडे वगैरे लावून घेतले आणि थोडेसे भांडे राहिले होते, मग तेच घासले. छान असं किचन कट्टा साफ केला आणि किचन कट्टा असं साफ माझा प्रत्येक वेळेस असतो. मी अजिबात खराब ठेवत नाही किचन कट्ट्याला. थोडंसं मला घरातलं काम करायची होती मला, नंतरच मी शेवटी भाकरी करणार होते, कारण भाकरी गरम गरमच खायला छान लागतात. तर घरातली मग बेडवरचं आवरलं, झाडून घेतलं हॉलमधलं वगैरे. थोडंसं जर स्वयंपाक केला तरी थोडंफार खाली सांडतंच, त्यामुळे ना तिथं म्हणजे तेवढं झालं की खराब की लगेच केलं ना तर मग आपल्याला एकदाच मग लोड येत नाही जास्त. तर इकडचा कोपरा पण खूपच म्हणजे सगळे कपडे तिथंच टाकले होते, त्यामुळे तो पण खराब झालता. तो पण एकदम साफ करून घेतला. टीव्ही युनिटच्या तिथं पण अनुचा सगळा पसारा असतोय हा, तर मग ते पण साफ करून घेतलं. आणि आज मला फ्रीज पण क्लीन करायचा होता. चला म्हणलं आता आहे ना टाइम आहे तर फ्रीज पण क्लीन करून घेऊया. तर तुम्हाला आता सगळं नाही दाखवत, फ्रीज पहिल्यांदा ना बघू शकता तुम्ही किती खराब आहे, आणि त्यानंतर मग क्लीन केल्याच्या नंतर दाखवते डायरेक्ट. खालचा जो कप्पा होता ना तो खूप खराब झालता, म्हणजे सगळे पिठं वगैरे तसंच मी टाकलं होतं. आता 2 ऑर्गनायझर त्यांनी आणले होते, तर म्हणलं चला आता एक काय म्हणजे सगळं भाजीपाला एकामध्ये पिठं टाकते मी. आणि संध्याकाळी भाजीपाला आम्ही आणायला जाणार आहेत, कारण शनिवार, त्यामुळे शनिवारचा जास्त चांगला भेटतो इकडे भाजीपाला वगैरे. तर सगळं मी आता बाहेर काढलं आहे. मला सगळं डीप क्लीन करायचं होतं, थोडंसं सगळं पुसून घ्यायचं होतं, कारण गावावरून आल्याच्या नंतर पुसलंच नाही आहे. तर बघू शकता इथं छान असं माझा फ्रीज सगळा क्लीन करून घेतला आहे. जास्त पण नाही बरं का, वरच्या वरच केलं आहे, पण भारी दिसतोय. नंतर आले भाकरी करायला, कारण भाकरी हा शेवटचा पॉईंट असतो. आणि भाकऱ्या तर माझ्या एवढ्या फुल फुगतात ना, मी ह्याचा पण ट्युटोरियल देणार आहे. खूप सुंदर होतात आजकाल माझ्या भाकरी, काय माहिती माझ्या मला एक त्याच्यामागची ट्रिक समजली आहे. तेव्हापासून माझ्या भाकरी एकदम परफेक्ट होतात आणि खूप फुल फुगतात. तर ट्रिक पण मी तुमच्या शेअर करणार आहे लवकरच. चपातीचं पण करायचे आहे, येतील लवकरच व्हिडिओ. तर इथे छान अशी भाकरी मी करून घेतली आणि गरमागरम सगळ्यांच्या बोटामध्ये गेलं ना की आपलं पोट पहिल्यांदाच भरतं, कारण गरमागरम खाल्ल्याच्या नंतर ना खूप भारी वाटतं सगळ्यांना, त्यामुळे मग आपल्याला पण भारी वाटतं. बघू शकता इथं भाजी पण तयार आहे, भाकरी पण तयार आहे. या आता जेवायला छान छान जेवण करून घेतो आम्ही. ऍक्च्युली चपातीच करायचा प्लॅन होता, पण सुट्टीच्या दिवशी मला अजिबात चपाती करू वाटत नाही, लगेच भाकरी होतात लगेच, त्यामुळे मी ना सुट्टीच्या दिवशी ना भाकरीवर थोडंसं जोर देते. तर मिस्टरांनी नाही येताना भाजीपाला वगैरे सगळं आणलं होतं. इथे मेथी आणली आहे, कोथिंबीर वगैरे सगळं काय 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 आणलं होतं. तर ते म्हणलं आता आहे ना छान असं निवडून ठेवावं. मग बाहेरच बसले होते मी, कारण सगळे ग्राउंडवर गेलते, मी काय आज गेले नाही, त्यामुळे सगळं बाहेर बसून तुमच्याशी काय काय बोलत होते, पण ते आता मी सगळं म्यूट केलं आहे. मला पण आठवत नाही एक्झॅक्ट काय बोलले आहे. आणि बाहेर गॅलरीमध्येच थोडंसं मोकळं हवा वगैरे ते, त्यामुळे बाहेर बसूनच मला निवडायला म्हणजे निवड काम वगैरे करायला आवडतं. तर संध्याकाळ झाली होती, तर म्हणलं चला आता आज पण आपण मेथीची भाजी छान अशा भाकऱ्या करूया. पहिल्यांदा एक पाव शिल्लक राहिला होता, मग त्या पावला छान असं फ्राय केलं आणि चहासोबत छान असा पाव मी एन्जॉय केला. मग चहासोबत पाव आहे ना मला खूप आवडतं. नंतर ना थोड्याशा शेंगा फोडायच्या होत्या, मग म्हणलं की चला आता थोडंसं अनु पण आली होती, मग म्हणलं चल मला फोडूला, कारण तिला पण पर्सनली शेंगा फोडायला खूपच जास्त आवडतात. मग छान असं आम्ही दोघींनी पण शेंगा फोडून घेतल्या. आणि मग मिस्टरांनी आणलं होते बिस्किट वगैरे, कारण अनुचे बिस्किटच तसं स्टॉक संपला होता. अनुच्या बिस्किट आता पूर्ण कमी केले आहेत बऱ्यापैकी, पण थोडेफार आता देते कधीतरी. तर हे ना एक प्रमोशनचं पार्सल मला रिसीव्ह झालं, त्याचा व्हिडिओ बनवावा लागन. तर अनुनी ना छान अशी बर्फी आणली होती, कारण बाहेर 5 रुपयाला अशी बर्फी भेटते, खूपच सुंदर, म्हणजे मला पण इतकी आवडते ना की रोजच आता मी आणते, तिच्यासाठी पण माझ्यासाठी पण खूपच भारी लागते. म्हणजे ना असं थोड्या वेळ नाही का जे जेवण झाल्याच्या नंतर जे आपल्याला क्रेविंग होते ना गोड खाण्याची, तर त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा. चला मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या, बाय.